नमस्कार, आपण पाहताय एसबीएन मराठी। मी आहे आपल्यासोबत वैष्णवी भस्मे। एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर। हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल। सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा। इथं आहे सुसज्ज अद्ययावत आयसीयू, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा। अहिल्यानगरमधून गृहमंत्री अमित शहांचा शब्द, सरकारने आम्हाला अतिवृष्टीचा संपूर्ण अहवाल पाठवावा। मोदीजी शेतकऱ्यांना मदत करण्यास अजिबात उशीर करणार नाही। सरकारकडून 10,000 हजार कोटी घेता आणि नफ्यातून शेतकऱ्यांना 5 रुपये देण्याची दानत नाही। काटामारी करणारे कारखाने मी शोधून काढलेत, आता त्यांना दाखवतो, देवेंद्र फडणवीसांचा इशारा। एका जागेचा दर 30 लाख। सांगली जिल्हा बँकेच्या नोकर भरतीवरून आमदार सदाभाऊंचा सरकारला खर्च आहे। सहकार मंत्र्यांवर गंभीर आरोप। अतिवृष्टीनंतर ऊस उत्पादकांना मदत द्यायला हवी, त्यावेळी त्यांच्याकडून सीएम फंडासाठी सक्तीनं वसुली अत्यंत चुकीची। शरद पवार मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार। सांगलीच्या आष्टानजीक 2 दुचाकींचा भीषण अपघात, 2 तरुण ठार, 1 जण जखमी। पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद। राज ठाकरे थेट मातोश्रीवर। संजय राऊतांच्या नातीच्या बारशाच्या कार्यक्रमात आधी भेटले, नंतर बंधूंमध्ये घरी झाली चर्चा। अनिल परब भाडकाऊ नराधम नीच। उद्धव ठाकरेंना खुश करण्यासाठी खोटं बोलला, बदनामीचा खटला दाखल करत मी कोर्टात जाणार। रामदास कदमांचा थेट इशारा, कदमांची पत्नी थेट माध्यमांसमोर। मनोज जरांगे यांच्या हातात AK-47 द्या आणि ओबीसी समाजाचा खात्मा करायला सांगा, विजय वडेट्टीवार यांची बोचरी टीका। दिवाळीच्या तोंडावर महावितरणकडून वीज दरवाढीचा शॉक, सर्वसामान्यांच्या खिशावर अतिरिक्त भार। कोकण किनारपट्टीला शक्ती चक्रीवादळाचा धोका, मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा। मुंबईसह रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांना अलर्ट। हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल। सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा। इथं आहे सुसज्ज अद्ययावत आयसीयू, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा।